काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज लेट मी नो. त्यांच्यासाठी काय अप्रेंटिसशिप किंवा त्यांना ट्रेनिंग्स वगैरे किंवा काय स्किल्स किंवा जॉब्स काय आपल्याकडे काय अवेलेबल असू शकतात या संदर्भात आम्हाला माहिती सांगावी. डेफिनेट. सो आपल्याला इंटर्नशिपचे ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे. एस्पेशली मुंबईमध्येच, महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मग 900हून जास्त INC इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंगचे बिझनेसेस आहेत. सो आपल्याला ITIचे किंवा कोणतेही मुलं आहेत आपल्याला ज्यांना इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप पाहिजे असेल तर मग इमिडिएटली आपलं जे वेबसाईट आहे, वेबसाईटवरती सगळे वेंडर्स, जे सोलार वेंडर्स असतात त्यांचे डिटेल्स असतात आपल्याकडे. सो तिकडनं आपण कोणत्याही वेंडरला डिरेक्टली अप्रोच करू शकतात इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिपसाठी. सर, मी अजय सतपुते. मला असं विचारायचं आहे की आपण एम्पॅनलमेंट केलेल्या एजन्सीजकडनं जर इन्स्टॉलेशन केलं तरच सबसिडी मिळते का? येस येस, सबसिडी फक्त एम्पॅनल्ड एजन्सीजकडनंच इन्स्टॉलेशन केलं तर मगच मिळेल. म्हणून गव्हर्नमेंटनी आपल्या वेबसाईटवरती एम्पॅनल्ड वेंडर्सची लिस्ट दिलेली आहे. तुम्हाला त्या एम्पॅनल्ड वेंडर्सच्या लिस्टमधनंच वेंडर चूज करायचा आहे, मगच तुम्हाला सबसिडीचं बेनिफिट मिळेल. मी DN इलेक्ट्रिकल भाईंदरवरून. तरी तुम्ही जे ह्या यांच्या ज्यांना टेंडरशिप दिलेली असेल गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे आहेत त्यांनी एकदा जर ते काय इन्स्टॉलेशन केलं आणि जर त्याच्यात भविष्यामध्ये जर वादळ वारा याच्याने जर का काही ते अनसेफ्टीसारखं झालं, त्याचं नुकसान झालं, तर त्याला क्लेम सिस्टम असं काही आहे का? हो, तर मग आपलं सबसिडीचे SOPs गाईडलाईन्स मेन्शन्ड असतात. सो गाईडलाईन्समध्ये हे क्लिअरली मेन्शन्ड आहे 5 वर्षासाठी आपल्याला सोलार सिस्टमची इन्शुरन्स काढायचं आहे. सो काहीही प्रॉब्लेम झाला सिस्टममध्ये, वादळ किंवा काही फोर्स मजोर कंडिशन्समुळे सिस्टममध्ये काही डॅमेजेस झाले तर मग इन्शुरन्स क्लेम थ्रू ते रिकवर होऊन जातात डॅमेजेस. वादळ वारा त्याच्यामध्ये काहीच मिळणार नाही असं ते. जर हायटाईड वगैरे अशा याच्यामुळे जर काही झालं तर काहीच नाही मिळणार त्याचं. हां, ते मिळेल ना इन्शुरन्समधनं ते क्लेम होऊन जातं मग. अच्छा, ती स्कीम आहे म्हणजे ना? सिस्टम आहे ती प्लीज. ओके ओके. आणि ते आपल्या गाईडलाईन्स, जे सबसिडीचे गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्येच मेन्शन्ड आहे. 5 वर्षासाठी आपल्याला घ्यायचाच आहे इन्शुरन्स. ओके ओके, ठीक आहे. Photograph, then I will sit down. Yeah, Gaurav, see, I came to know, as you said, that you are from Father Agnell College. So I have a very good question. Yes, sir. And for me, it is interesting. I do not know whether you will love it or not. See, we are a housing society, Yes. which has a rooftop area around 12,000 square feet. Okay. Now, last time we found out from a vendor, Yeah. he was asking quite a hefty amount, which our Okay. society could not pay. Huh. Now, this is the main thing I am asking, that now entire rooftop we would like to cover with solar panel. Okay. It's approximately what will be the charges along with Okay, so along for- with a shed, along with a shed. along with the tin shade. So Yeah. approximately costing site to, you say we are installing on tin sheet already constructed है, उसके ऊपर we are installing, then उसका costing around 45,000 जाता है for per kilowatt. But if we have to install the tin shade, structure भी बनाना है, then उसका costing something close to 65,000 rupees per kilowatt चला जाता है. 65,000 rupees per 60 to kilowatt. Now 65,000 per for 12,000 square feet area, what will be the kilowatt size approximately? Approximately, you need not be correct. Yes, yes. So 1 kilowatt solar system will require something close to 60 square feet space. So for Okay. 1200 square feet space, we will 12,000, not 1200. 12,200 kilowatt will be required. 200 kilowatt can be installed over So there. 200 kilowatt into 65,000. Yes, but it completely depends on your consumption, not only on the available space. So Right. while designing the solar system, 2 things are taken into consideration: how much solar system can be installed on the top and how much is your need. हम नीड से ज़्यादा सोलर सिस्टम नहीं लगाएंगे. सो आपके इलेक्ट्रिक बिल्स में फ्रॉम द यूनिट कंजम्पशन विल डिराइव व्हाट इज़ योर नीड ऑफ द सोसाइटी. And we know that we have 12,000 square feet of space available and we can install 200 kilowatts. So according to your electrical consumption, there might be possibility कि 100 kilowatt की ही system लगाने की ज़रूरत है आपको, 80 की ही required है कि complete 200 की required है. Fine. Thank you very much. That I will depends. talk to you separately during lunch hours. Definitely. Thank you.
कोणाला अजून क्वेश्चन्स काही? एक मलाच पडलेला प्रश्न आहे, म्हणजे फक्त माहिती विचारतो, एक विषय राहून गेला. समजा माझी कंपनी इथं आहे आणि मला समजा 50 किलोमीटर आणायचं आहे, तर ते ग्रीडला त्याचं कसं असतं, त्याचं थोडी माहिती दिली तर चांगलं राहील तसं. सो सर जे बोलत आहेत त्याला ओपन ॲक्सेस बोलतात. ओपन ॲक्सेस हा कॉन्सेप्ट मध्ये काय होतं बेसिकली, आता आपली कंपनी मुंबईमध्ये आहे समजा, MIDCमध्ये आपल्या कंपनीची रिक्वायरमेंट समजा 1 मेगावॉट आहे, बट आपल्या टेरेसवरती जागा नाही आहे 1 मेगावॉटची सोलार सिस्टम लावायला. तर आपण अशा ठिकाणी काय करतो, आपण विदर्भामध्ये इन द इंटिरियर्स ऑफ महाराष्ट्र, सोलापूर, सांगली, जिकडे लँडची कॉस्ट स्वस्त आहे तिकडे आपण सोलार सिस्टम बसवतो आणि मग सोलापूरच्या सब डिव्हिजनमध्ये ती इलेक्ट्रिसिटी फीड केली जाते आणि इकडे तुमच्या बिलमधनं तेवढे युनिट्स मायनस होऊन जातात. ह्याला ओपन ॲक्सेस कॉन्सेप्ट बोलतात. आमच्याकडं महाराण पडीक आहे आणि आम्हाला जर सोलर करून MSCBला द्यायची असेल तर देता येते का? सर मी तेच बोललेलं की MSCBला तुम्हाला विकायची असेल इलेक्ट्रिसिटी, ती तुम्हाला एनर्जी प्रोक्युअरमेंट रेटवरती विकत घेते 3 रुपयाच्या आसपास. त्याचं फायनान्शियली जास्त बेनिफिट नाही मिळत आपल्याला. मग कुठल्या तरी पार्टी बघायला पाहिजे. हां, प्रायव्हेट एंटिटीला विकली तुम्ही तर मग ते जास्त बेनिफिशियल होतं. इन्व्हेस्टेबल मॉडेल तो जास्त होतो, फायनान्शियली इन्व्हेस्टेबल होतो तो. ओके ओके. येस सर. नमस्कार वाणी साहेब. नमस्कार. राकेश खंडागळे. लेक्चर खूप छान होतं तुमचं. मी ऑलरेडी प्रोजेक्ट स्पेसिस बघतो, पण एक जस्ट क्युरॉसिटी म्हणून माझ्याकडे कोकणात 8 एकरची लँड आहे, बेअर लँड आहे, अशीच पडून आहे. हां. पण ते जंगल म्हणतात ना त्याला, 1A सेक्शन समथिंग लागलेलं आहे. आता ती जागा अशीच पडून आहे आणि गव्हर्नमेंटची काय स्कीम आणलेली असं मला MSCBवाले 2 वर्षापूर्वी बोलले, पण आय एम नॉट प्रिटी शुअर. सो मग त्या जागेचं मला युटिलायझेशन तिथे याच्यामध्ये करता येईल, ओपन ज्याला लँडवरती आपण. ओपन ॲक्सेस युजली काय होतं, ओपन ॲक्सेसमध्ये सोलार फार्म बसवावा लागतो आपल्याला. सोलार फार्मची जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे फायनान्शियली त्याला ब्रेक इवन लवकर मिळण्यासाठी, आणि प्लस गव्हर्नमेंटची जी मिनिमम क्रायटेरिया आहे ती 22 मेगावॉट. 22 मेगावॉटचा तुम्ही मिनिमम सोलार फार्म बनवला तर मगच तिकडे तुम्हाला फायनान्शियल गेन्स मिळतील त्या लँडमधनं. 22 मेगावॉटसाठी आपल्याला मिनिमम एक 70 एकरची जागा लागेल. मग त्यात काय असं काय कटशॉट नाही आहे, फेज वाईज, फेज 1, 2, 3 वाईज? कारण 8 एकर करता येऊ शकतं. कोणत्या प्रायव्हेट प्लेअरसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर मग तुम्हाला डेफिनेटली करता येईल ते. पण तो रूल आहे का, जे जंगल जो भाग आहे त्याला मी ज्याला NA सेक्शन, जोपर्यंत तुमचा बाजूलाच सब डिव्हिजन ऑफिस आहे, तुमच्या बाजूला यू हॅव द कनेक्शन विथ MSCB, त्या लँडमध्ये MSCBचं कनेक्शन आलेली, लाईन आलेली आहे, तोपर्यंत तुम्ही करू शकाल. फक्त त्याच्या मागे खूप डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि TDS प्रोसेस आहे ती थोडी, बट पॉसिबल आहे. ओके. मगाशी स्लाईडवरती तुमचं नाव आणि ॲड्रेस होता, तो स्किप झाला आहे, तर जस्ट परत ते लावा, सो दॅट आय कॅन टेक द स्नॅपशॉट्स फॉर द जस्ट टू सेव्ह द युअर नंबर अँड नाम्स. थँक्स. येस. गो ग्रीन व्हेंचर्स, गौरव वाणी सरांच्या कंपनीचा नंबर मी शेअर करते. 8097 666 444. ज्यांना नंबर हवा आहे 8097 666 444. कंपनीचं नाव आहे गो ग्रीन व्हेंचर्स. गो ग्रीन व्हेंचर्स. आणि आजच्या या व्याख्यानाला अशा मंडळींची उपस्थिती लावणं हा खरंच एक चांगला योग आहे असं म्हणायला हरकत नाही. अतिशय माहितीपूर्ण असं लेक्चर गौरव वाणी सरांनी दिलेलं आहे आणि त्यातनं तुमच्या शंकांचं समाधान झालं असेल अशी आशा आहे. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सचिन फडतरेजींना इथे आमंत्रित करते आणि त्यांनी आभार मानायचे आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला जे वक्ते लाभले आपले, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे यंग जनरेशन्स, तर श्री गौरवजी वाणी यांनी जे आपल्याला लेक्चर दिलं, जे माहिती दिली, त्याच्यातनं माझे पण खूप काही प्रश्न सुटलेले आणि तुमचे पण सुटले असतील. तर त्यामुळे आपल्याला नक्कीच भविष्यात फायदा होईल. मी साधारणतः एक 22-23 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतो, इलेक्ट्रिकमध्ये. सोलरकडे बघितलं नव्हतं, पण सरांच्या लेक्चरमुळे मला पण वाटतं आता कुठेतरी सोलरकडे वळायला पाहिजे आपण पण. तर मी त्यांनी बहुमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल मी संघटनेतर्फे त्यांचे आभार मानतो.